स्टार्ट. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी मालेगाव तालुक्याच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी मालेगाव यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे जलतारा ही जी संकल्पना आहे प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांची आहे. यांनी अतिशय सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांना एक प्रोत्साहनपर आपल्या जमिनीमध्ये पाणी कसं मुरवायचं आणि दुष्काळ कसा हटवायचा, अतिशय छोटीशी गोष्ट आहे परंतु फार लाभदायी अशी गोष्ट आहे. आपल्या शेतामध्ये सुरुवातीला जो पाऊस पडतो, आपल्या जमिनीत चोपण झालेल्या आहे, चिबड झालेल्या आहे, त्यामुळं पाणी ज्यावेळेस पाऊस पडतो तर ते पाणी सर्व सकल भागामध्ये वाहून जातं. तर हे पाणी वाहून जाऊ नये म्हणून आपण आपल्या शेताच्या उताराच्या ठिकाणी 4x4x6 फूट असा खोलीचा खड्डा करायचा आहे. आणि हा खड्डा केल्यानंतर सुरुवातीला आपल्याकडे उपलब्ध असलेले अनगड दगड जे आहे, सुरुवातीला 2 फूट आपण त्या ठिकाणी ते अनगड दगड भरून घ्यायचे. त्यानंतर थोडेसे त्यापेक्षा बारीक 60 ते 80 mm जाडीचे दगड 2 फुटापर्यंत भरायचे. त्याच्यानंतर वरती कच आणि बारीक वाळू 2 फुटापर्यंत भरायची आहे. अशा रीतीनं हा खड्डा भरून आणल्यानंतर जे काही पाणी आपलं शेतातून वाहून जातं त्या ठिकाणी मुरवलं जातं. आणि हे मुरवल्यानंतर जे काही तुमच्या शेताची पाण्याची पातळी जी खाली गेलेली आहे ते निश्चितपणे वर येते. आणि बाजूला जर विहीर असेल तर ह्या विहिरीला सुद्धा ह्या पाणी पर्क्युलेट होतं आणि आपल्या विहिरीची पाण्याची पातळी सुद्धा त्या ठिकाणी वाढली जाते. अतिशय सोपी पद्धत आहे. यासाठी शासनानं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत या एवढ्या खड्ड्यासाठी 4,800 रुपये अनुदान सुद्धा दिलं जातं. तर माझी अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेमध्ये याचा फायदा करून घ्या. निश्चितपणे आपल्या शेतातलं पाणी आपल्या शेतातच अडवलं जाईल आणि आपल्या शेतीला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी येत्या खरीप हंगामामध्ये म्हणजे सुरुवातीला मे महिन्यामध्ये जर आपण प्रत्येक शेतामध्ये 1 एकराला जर असा खड्डा करून घेतला तर 1 खड्ड्यामध्ये साधारणतः 4 महिन्यामध्ये जो काही पाऊस पडतो त्याच्यामध्ये 3,60,00,000 लक्ष लिटर पाणी जमिनीत मुरवले जातं. आणि शेतातले पाणी त्याच शेतात मुरवल्यामुळे जमिनीचा ओला जास्त वेळ त्या ठिकाणी टिकून राहतो. शेतामध्ये एकाच वेळेस जर जास्त पाऊस झाला तर ते पाणी या खड्ड्यात मुरवल्यामुळं बाकीच्या ठिकाणी पाणी साचत नाही, त्यामुळे जमीन चिबड होण्यापासून वाचते. त्यानंतर शेतातील पिकाची उत्पादकता आपली वाढते. त्यानंतर शेतजमीन चिबड होण्यापासून त्याचा बचाव होतो. आणि पावसाचं 35% वाहून जाणारे जे पाणी आहे ते जमिनीत जिरल्यामुळे सिंचन विहिरीची पाणी पातळी वाढून विहिरीचा पाझर जास्तीत जास्त काळ टिकून पाण्याची उपलब्धता वर्षभर त्या ठिकाणी आपल्याला मिळते. सुरक्षित सिंचनाची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करता येते. पूर आणि दुष्काळाच्या दुहेरी समस्येवर जर काही उपाय असेल तर तो फक्त जलतारा आहे. पुन्हा एकदा मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की येत्या खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये 1 एकराला असा हा जलताराचा खड्डा सर्व शेतकऱ्यांनी खोदून घ्यावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.